वाशिममधील मैनागिरी विद्यालयात 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी शिक्षण विभागाकडून तब्बल 581 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई झाली आहे। भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला। प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणी यांच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली। या प्रकरणी 26 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। निलंबित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशी करा, सुनेत्रा पवारांची मागणी। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये। अल्पसंख्याक दर्जाच्या खैरातीबाबत सखोल चौकशीचे आदेश, तर मंत्रालयातल्या लाचखोरीवरूनही मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त। उणवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा संबंध नाही, चौकशी समितीचा निष्कर्ष। तर विजय कुंभार, अंजली दमानी यांचा क्लीन चिटवरून आसूड। विमान अपघातानंतरच्या भीषण आगीमुळे ब्लॅक बॉक्सचं मोठं नुकसान, हवाई खात्याकडून निवेदनाद्वारे माहिती। फ्लाईट डेटा रेकॉर्डरसह कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचाही सखोल तपास होणार। अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवारांची पुन्हा शंकेची सुई, तर ईडीसह तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही बोट। टिपू सुलतान संदर्भातल्या वक्तव्यावरनं हर्षवर्धन सपकाळांची दिलगिरी, तर भंडारा अहिल्यानगरसह ठिकठिकाणी सपकाळांविरोधात आंदोलनं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरकू न देण्याचा सकल हिंदू समाजाचा निर्धार। महादेव मुंडे हत्येप्रकरणी नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येईल, ज्ञानेश्वरी मुंडेंना विश्वास। दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती। एसआयटी स्थापनेनंतर चौकशी लपेल। T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धक्का, झिम्बाब्वे आयर्लंड सामना पावसामुळे रद्द। ऑस्ट्रेलियाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात, तर ब गटातनं झिम्बाब्वे आणि श्रीलंका सुपर 8 फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।